आपण एक वडीचा प्रकार बघणार आहे आणि तो म्हणजे कोथिंबीर वडी। तर मग जाऊया आपल्या किचनकडे आणि सुरू करूया आपली आजची रेसिपी। कोथिंबीर वड्यासाठी आपल्याला लागणार आहे ही कोथिंबीरची एक गड्डी घेतली आहे मी, ती मी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे बारीक। 4 चमचे बेसन आहे, हळद, ओवा, मीठ, जिरे, तीळ, हे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे आणि तांदूळ पिठी। आपण आधी बाउलमध्ये कोथिंबीर घेऊया। हे मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। हे बेसन आहे, मी 3 ते 4 चमचे बेसन घेतले। बारीक तांदूळ पिठी आहे ही। तांदूळ पिठीमुळे कडक लागते कोथिंबीर वडी, कुरकुरीत आणि कडक अशी होते। हे मी 2 चमचे घेतले। हे 1 चमचा जिरे घालायचे आपल्याला त्यात, हळद अर्धा चमचा, आम्ही 1 चमचा ओवा घेतलाय, आपल्याला हातावरती थोडासा चोळून घालायचा आहे, त्याचा वास छान लागतो, मग छान येतो। हे 1 ते 2 चमचे तीळ, मीठ चवीनुसार, आणि ही मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आहे। हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जास्त कमी जास्त करू शकता। ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित सगळं मिक्स झालंय, आपण जे मसाले घातले ते। आता यात आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया। घट्ट मळायचं आणि आपल्याला हे मी बेसन सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। त्याचा असा गोळा बनला पाहिजे, आणि जर गोळा बनत नसेल तर तुम्ही आणखीन 1 ते 2 चमचे बेसन घालू शकता। इथे मी एका टोपात पाणी गरम करायला ठेवले। आता आपण त्याच्यावरती हे जाळी ठेवूया, त्याच्यावर थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे आपण ज्या वड्या करणार आहे ते चिटकणार नाही खाली। आपण ह्याचे आता असे लांबसर असे गोळे करून घेऊया। आणि इथे वाफायला ठेवूया। आपल्याला अशा वड्या करून घ्यायच्या आहेत या सगळ्या पिठाच्या। आपण 15 ते 20 मिनिटं वाफून घेणार आहे। ह्या मी वड्या लावून घेतली आहे। आता आपण ह्याला 15 ते 20 मिनिटं वाफून घेऊया झाकण लावून। हे मी 15 ते 20 मिनिटं वाफून घेतलंय। आता आपण उघडून बघूया झालंय का। झालंय की नाही हे चेक करण्यासाठी आपण चाकू त्याच्यामध्ये घालून बघूया। हे चिटकलं नाहीये म्हणजे आपली वडी तयार झाली आहे। हे मी 5 ते 10 मिनिटं गार करून घेतलंय। चाकूला तेल लावून घेतलंय म्हणजे व्यवस्थित कापलं जाईल।
ह्याच्या आपल्याला आता वड्या करून घ्यायच्या. थोड्याशा पातळच ठेवायच्या आहेत, म्हणजे मग ते फ्राय केल्यानंतर ना कडक लागतात, कडक आणि कुरकुरीत लागतात. मी तर पॅनमध्ये 1-2 चमचे तेल टाकून गरम करायला ठेवले. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, नसेल तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. यात आपण आता एक एक करून वडी घालून घेऊया. आणि मस्त कुरकुरीत अशी वडी आपण तळून घेऊया. हे आपण मस्त दोन्ही साईडनी खरपूस कलर येईपर्यंत चांगलं शॅलो फ्राय करून घ्यायचे. ही वडी आपली एक साईड फ्राय झाली आहे. आता आपण ह्याला पलटून घेऊया. हे आपली कोथिंबीर वडी दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय झाली आहे. आपण ह्याच्यावरती थोडंसं तीळ टाकूया. आपली कोथिंबीर वडी सर्व करून घेऊया. ही आपली कडक आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार झाली आहे. नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.